माझा सविनय जय भीम। शिर्डी या ठिकाणी सागर शेजवळ या दलित तरुणाचा निर्घृणपणे मारून त्याला जीव गमवावा लागला आहे। आणि त्याचं कारण म्हणजे की त्याच्या मोबाईलवर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजली। या स्वतंत्र भारतामध्ये जर आपल्याला काही स्वातंत्र्य नसेल आणि महापुरुषाची रिंगटोन वाजली म्हणून जर त्याला जीव गमवावा लागत असेल तर या शासनाचा आणि या सरकारचा मी धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो। आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप या वेबसाईटवर भीमाचा किल्ला आणि सर्व भीमसैनिकांना शिर्डी या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढला होता। तेथील काही जातीवाद्यांनी अपशब्द वापरून फेसबुक व्हॉट्सअपवर त्यांनी आपला अन्याय आपण किती अन्याय सहन करतोय आणि आपले अन्याय सहन करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात जमलेलो आहे। त्या कोत्याला बहिंचतला माझं एवढं सांगणं आहे आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेले सत्तेत असलेले विखे पाटील त्यांचा मी या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करतोय। आणि त्याचबरोबर जे कोत्या आपलं विखे पाटलासारख्या भिकारचोट आणि आईबरोबर झोपणाऱ्या माणसाने हे कृत्य करायला लावलेलं आहे कोत्याला। आणि त्या कोत्या ही वेश्याची औलाद आहे, साध्या सुध्या महिलेची औलाद नसून कोत्या हा वेश्याची औलाद आहे। आणि त्या वेश्याच्या औलादीला माझं एवढं सांगणं आहे की तू अंधारात बोलतोय, तुझ्या गांडीत दम असेल ना तर समोर येऊन बोल। आमच्या 500 महारांचा इतिहास महाराष्ट्रात, भारतात आणि जग प्रसिद्ध आहे। भीमा कोरेगाव या ठिकाणी आमच्या 500 महारांनी 25,000 पेशवे मारले होते। आमच्या 500 महारांनी 25,000 पेशवे मारले होते। तो आमचा इतिहास आहे। आम्ही आमचा इतिहास विसरलेलो नाही। त्या ठिकाणी हजाराच्या लोकसंख्येत आमची संख्या होती, त्यावेळेस आमची संख्या हजाराच्या संख्येत होती। आता आमची संख्या करोडोच्या संख्येत आहे। आमची संख्या करोडोच्या संख्येत आहे। अरे विखे पाटला, आमची लहान लहान मुलं जर त्या शिर्डी गावा मुतली तर नसताना नाबूद शिर्डी गाव होऊन जाईल। लहान लहान मुलं मुतली ना शिर्डी गाव तरी सगळं शिर्डी गाव वाहून जाईल। ही परिस्थिती शिर्डी गावाची आहे। आणि तुम्ही सांगताय का की तुमच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या निरपराध महिलेच्या कपडे फाडले, ही फाडले? अरे